नमस्कार मित्रांनो, मी विकास निकम स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण एका पुस्तकाविषयी भाष्य करणार आहोत आणि त्या पुस्तकाचं नाव आहे पॅराबल ऑफ द पाईपलाईन। पॅराबल ऑफ द पाईपलाईन हे इतकं भन्नाट पुस्तक आहे मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, एकदा तरी नक्की वाचा आणि वेळ हातातून जायच्या आधी वाचा। तुम्ही जॉब करताय, जॉब करा, पण ते जॉब करताना तुम्ही स्वतःची एक पाईपलाईन अशी तयार करून ठेवा, जेणेकरून तो जर जॉब गेला, ती जर नोकरी गेली, तर तुम्हाला आता काय करू हा प्रश्न पडणार नाही। तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती विसंबून राहणार नाही, कारण ह्या जगामध्ये कुठलीच गोष्ट निश्चित नसते मित्रांनो। म्हणूनच तुम्ही तुमच्या पाईपलाईन तयार केल्या पाहिजेत आणि ती पाईपलाईन म्हणजे आहे व्यवसाय। मित्रांनो, तुम्हाला आवडेल त्या गोष्टीमध्ये व्यवसायात उतरणं खूप गरजेचं आहे। हे पुस्तक भाष्य करतं लेखक जो आहे तो आपल्याला सांगत असतो की त्याचे वडील हे प्रतिथयश खूप गर्भश्रीमंत व्यक्ती असतात, जे क्युबा हे एक राष्ट्र आहे, त्या राष्ट्रामध्ये कॅस्ट्रो नावाचा एक व्यक्ती असतो। तो व्यक्ती ते राज्य हस्तगत करतो आणि तिथले जे श्रीमंत लोक आहेत ते देश सोडून पलायन करतात आणि देश सोडण्यामध्ये त्याचे वडील देखील असतात। पण त्या वडिलांचा त्या देशामध्ये एवढा मोठा व्यवसाय असतो, ते एवढे प्रतिथयश व्यक्ती असतात, त्यांची मिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये संपत्ती असते, पण ती संपत्ती त्यांना युटिलाइज वापरता येत नाही। ते गव्हर्नमेंट त्यांची संपत्ती सीज करतं, त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीज जप्त करतं आणि खाली हात त्यांना तो देश सोडून बाहेर निघावं लागतं। मंडळी, इथं लेखक आपल्याला सांगतो की त्याच्या वडिलांची सगळ्यात मोठी चूक होती ती म्हणजे त्यांनी एकाच गोष्टीमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला, तो पैसा कधी देशाच्या बाहेर इन्व्हेस्ट केला नाही। त्याच्यामुळं त्यांना तो पैसा वापरताच आला नाही। त्यांना एक डोक्यामध्ये होतं की जसं आपण म्हणतो की माझा जॉब हा फिक्स आहे, माझा जॉब हा कधीच जाणार नाही, तेच त्यांच्या डोक्यात होतं की मला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि जो कॅस्ट्रो आहे तो हे राज्य कधी हस्तांतरित किंवा हस्तगत करणार नाही आणि त्यामुळंच त्यांना असं वाटत असतं की ही हुकुमशाही कधी लादली जाणार नाही आणि मी आहे असाच आजपासून उद्यापर्यंत राहील। मित्रांनो, लेखक आपल्याला प्रखरपणे सांगतो एक स्टोरी आहे, ती स्टोरी मी तुम्हाला तुमच्यासमोर आता व्यक्त करणार आहे। ती स्टोरी म्हणजे एका दोन मित्रांची, असे दोन भन्नाट मित्र जे स्वप्न बघतात, त्यांना पुढं जायचं आहे, ज्यांना काहीतरी आयुष्यामध्ये करायचे, असे दोन मित्र एका छोट्याशा गावामध्ये राहत असतात आणि त्या गावातली लोक जे आहेत, ती गावातली लोक त्या दोन मित्रांना एक काम देतात। ते काम असतं नदीपासून त्यांच्या गावापर्यंत पाणी वाहून आणण्याचं। तर हे पाणी का वाहून आणायचं असतं, तर त्या गावामध्ये असते पाण्याची सगळ्यात मोठी समस्या। तर मित्रांनो, हे दोन मित्र दिवसभर खूप जास्त कष्ट करून खूप जास्त बादलीने पाणी आणून त्या हौदामध्ये टाकतात आणि सरते शेवटी त्यांना $1 हा त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून मिळतो। त्यातले दोन मित्र असतात, ते वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात। त्यातला एक मित्र जो आहे तो विचार करतो की हेच डॉलर जर मला असे मिळाले तर मित्रांनो मी एक गाढव घेऊ शकेल, बरोबर ना? आपण हाच विचार करतो की हीच सॅलरी मला मिळाली तर मी घर घेईल, गाडी घेईल, बंगला घेईल, आपण त्या ट्रॅपमध्ये अडकून राहतो। हाच विचार तो मित्र करतो। तो मित्र विचार करतो की आता ह्यानी मी एक छान झोपडी बांधेल, एक सुंदर असं गाढव घेईल माझ्यासाठी आणि छान छान कपडे, शूज मी ह्या पैशातून मस्तपैकी माझं असं लॅविश लाईफ मी जगू शकतो, कारण त्या काळात $1 हे खूप होते। पण जो दुसरा मित्र असतो तो विचार करतो की हे जर सातत्याने चालत राहिलं तर आपलं कुबड निघेल, आपल्याला त्रास होईल आणि हे जे ओझं वाहून नेण्याचं गाढवी काम आहे ते आपल्याला लाँग टर्मसाठी करता येणार नाही। तो सतत रात्रभर विचार करत असतो, तो खूप दमलेला असतो, भागलेला असतो आणि तो विचार करतो की आता काय करायचं आणि सकाळी त्याला एक भन्नाट अशी कल्पना सुचते आणि ती कल्पना म्हणजे पाईपलाईन टाकण्याची। ज्या काळात लोक चौकटी बाहेर विचारच करत नव्हते, त्या काळात त्या व्यक्तीने ही सुंदर अशी कल्पना आपल्या डोक्याला प्रश्न विचारला त्यांनी की मला ह्यातून बाहेर काढ, आणि तो जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर त्याला त्याच्या मेंदूने दिलं। शोधलं तर सापडतं मित्रांनो। तर ती पाईपलाईन काढण्याचं जे स्वप्न आहे तो त्याच्या उराशी बाळगतो आणि काम करतच म्हणजे अर्धा दिवस काम करणे, अर्धा दिवस पाईपलाईनचं काम करणे, म्हणजे तुमचा जो जॉब आहे, तुम्ही जो जॉब करताय तो जॉब करतच तुम्ही व्यवसायामध्ये पण उतरा आणि त्यातले थोडे पैसे व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करा। अशाच पद्धतीनं तो जो मित्र आहे तो मित्र अर्धा दिवस काम करतो, त्याला त्याच्या मित्रापेक्षाही अर्धेच पैसे मिळत असतात, पण तो अर्धे पैसे त्याच्या व्यवसायामध्ये, त्याच्या स्वप्नामध्ये गुंतवत असतो आणि तो 1 वर्ष जातं, 2 वर्ष जातं, अशी बरीच वर्ष जातात, त्याचं काम हे पूर्ण होतं
आणि जेव्हा ते काम पूर्ण होतं त्यावेळेस त्याच्या मित्राची अवस्था अशी झालेली असते की तो मित्र सततचं ते गाढवी काम करून 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 त्याची कुबड आलेलं असतं, त्याच्या चालण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये फरक आलेला असतो. आणि ज्यांनी स्वप्न बघितलं, ज्यांनी भविष्यामध्ये डोकावून पाहिलं, तर त्याची ही पाईपलाईन पूर्ण झालेली असते. ही पाईपलाईन पूर्ण झाल्यावरती तो झोपल्यावरती, तो खेळत असताना, तो खात असताना, तो बागडत असताना त्या हौदामध्ये पाणी पडत असतं आणि सातत्याने त्याला त्या पाण्याच्या स्वरूपात पैसे मिळत असतात आणि तो गर्भश्रीमंत होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल चालू असते. पण त्याचा मित्र ज्यांनी पहिल्याच दिवशी ठरवलं की नाही नाही, हे जे आहे हेच स्वप्न आहे आणि हेच मी असं पुढं कॅरी फॉरवर्ड करणार, तर त्याची अवस्था अशी झालेली असते की त्याला ते बादल्या देखील ज्या इंटेन्सिटीनी, ज्या मेहनतीने तो पहिल्यांदा आणत होता, तर त्या मेहनतीने तो आता आणू शकत नव्हता. एकदम पैसा आल्यावरती आपल्याला जर पैशाचं व्यवस्थापन कसं करायचं हे जर समजलं नाही मित्रांनो, तर त्या पैशाची विल्हेवाट कशी लावायची आपण वेगळेच मार्ग काढतो. त्याचा जो मित्र होता ब्रोनो त्याचं नाव, तर तो ब्रोनो जो असतो तो चांगले पदार्थ खाणे, चांगले कपडे घेणे आणि बारच्या आहारी जाणे, म्हणजेच दारूच्या आहारी जाणे आणि त्याच्यामुळं त्याची पैसा, संपत्ती, शरीर हे सगळं निकामी व्हायला लागतं आणि तो अधोगतीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. सुरुवातीच्या काळामध्ये गावातल्या लोकांनी देखील ज्यांनी पाईपलाईन काढायचा विचार केला पाब्लोनी, तर त्या पाब्लोला ते नावं ठेवत असतात. ते म्हणत असतात की मूर्ख आहे हा, पाईपलाईन मॅन आला. आणि जो खूप जास्त पैसे कमवत असतो त्याच्या इर्दगिर्द अवतीभोवती एवढी लोकं असतात, कारण तो लोकांना बसून पार्ट्या देत असतो आणि ते त्याला म्हणत असतात वा शेठजी वा. मित्रांनो, इथंच आपण चुकतो. इथं आपण स्वतःची स्वप्रशंसा काही क्षणिक सुखाच्यासाठी करून घेऊन आपलं गणित फसवतो. इथं ज्या मित्रांनी दूरदृष्टी बाळगली आणि ते पाईपलाईनचं काम सुरू केलं, त्याच्यातून त्याला जो आर्थिक फायदा झाला, त्या फायद्यातून त्याचं जे पुढचं आयुष्य आहे ते स्थिरस्थावर झालं. पॅराबल ऑफ द पाईपलाईन ह्या पुस्तकामध्ये अजून देखील कथा आहेत, पण त्या कथा मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेल. तुम्हाला सांगा हा व्हिडिओ माझा छोटासा कसा वाटला, आवडला तर नक्कीच व्यक्त व्हा आणि तुम्ही देखील पुस्तकं वाचा आणि पुस्तकं वाचून अशा भन्नाट वेगवेगळ्या कल्पना तुम्हाला देखील पडतील आणि तुम्ही देखील एक नवीन मार्ग शोधाल आणि सुखी समाधानी आयुष्याकडे वाटचाल कराल आणि ही जी रॅट रेस आहे त्याच्यामधून बाहेर पडाल आणि आउट ऑफ द वे जाऊन, आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुम्ही काम कराल. थँक्यू सो मच.